नमस्कार महाराष्ट्र. आजचा व्हिडिओ खूप खास, खूप महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये ज्येष्ठ नागरिक कार्ड म्हणजेच सीनियर सिटीजन कार्ड संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आहे. पहा, शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबवण्यात येतात, वेगवेगळ्या सवलती नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येतात, परंतु त्या तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत किंवा त्या योजना, त्या सवलतींची माहिती आपल्याला नसल्यामुळे त्या योजनांचा, सवलतीचा लाभ आपण घेऊ शकत नाही. तर पहा, राज्य शासनाकडून त्याचबरोबर केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी वेळोवेळी वेगवेगळ्या सवलती, वेगवेगळ्या योजना राबवण्यात येत आहेत आणि नवीन ज्येष्ठ नागरिक कार्ड 2026साठी जर तुम्ही करणार असाल, म्हणजे अप्लाय तुम्ही करणार असाल या कार्डसाठी 2026मध्ये, तर या कार्डसाठी अप्लाय करताना तुम्हाला या कार्ड संदर्भात माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच यासाठी कोण अप्लाय करू शकतं, काय फायदे आहेत, हे कार्ड काढल्याच्या नंतर तुम्हाला काय फायदा होणार आहे, त्याचबरोबर यासाठी तुम्हाला कागदपत्र काय लागणार आहेत, ही सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर 60 वर्ष वय असणारे व्यक्तीच हे काढू शकतात का, नेमकं कोण हे काढू शकतं, ही सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहील. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. त्या अगोदर पहा, सीनियर सिटीजन कार्ड म्हणजे ज्येष्ठ नागरिक कार्डचे तुम्हाला फायदे काय आहेत, कशामध्ये तुम्हाला नेमक्या सवलती मिळतात. तर शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्याचबरोबर आरोग्य असेल, प्रवास असेल, यामध्ये शासनाकडून या ज्येष्ठ नागरिक कार्डच्या माध्यमातून म्हणजेच सीनियर सिटीजन कार्डच्या माध्यमातून नागरिकांना विशेष सवलत उपलब्ध करून देण्यात येत आहे. पण बऱ्याच नागरिकांकडे हे उपलब्ध नसल्याकारणाने याचा ते लाभ घेऊ शकत नाहीत. सीनियर सिटीजन कार्ड, आता हे कार्ड नेमकं कोण काढू शकतं, तर पहा, आपल्या देशातील कोणतीही 60 वर्षापेक्षा जास्त किंवा 60 वर्ष वय असणारी व्यक्ती हे कार्ड काढू शकते. मग त्यामध्ये महिला असेल किंवा पुरुष असेल. तर मुख्य म्हणजे 60 वर्ष वय असलं पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त असलं पाहिजे, तरच तुम्ही या कार्डच्या सवलतींचा लाभ घेऊ शकता. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, हे कार्ड तुम्हाला कशा पद्धतीने काढता येईल. पहा, हे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला यासाठी नोंदणी करण्यात सरकारने सवलत उपलब्ध करून दिलेली आहे, म्हणजे संधी उपलब्ध करून दिलेली आहे. ज्येष्ठ नागरिक कार्डसाठी तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो, म्हणजेच नोंदणी करता येऊ शकते. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने जरी तुम्ही नोंदणी केली तरी तुम्हाला हे सीनियर सिटीजन कार्ड मिळणार आहे. त्यामुळे पहा, असं नाही की फक्त ऑनलाईन पद्धतीनेच हे करता येईल असं तुमच्या मनामध्ये असेल. तुम्हाला आता बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन जास्त जमत नसेल आणि साहजिक आहे ते, परंतु त्या गोष्टीचा विचार करून राज्य सरकारने त्याचबरोबर केंद्र सरकारने सुद्धा ऑनलाईनसह ऑफलाईन सुविधेचे देखील इथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ज्येष्ठ नागरिक कार्ड यासाठी महिला आणि पुरुष दोन्हीही पात्र आहेत. यासाठी काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट सादर करावे लागतात. त्यामध्ये सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा जो दस्तावेज आहे, म्हणजे जो पुरावा आहे, तो म्हणजे तुमच्या वयाचा पुरावा देणारं आधार कार्ड. आधार कार्ड हे एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा या कार्डच्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्यासोबतच तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो देखील तुमच्याकडे असावे लागतील आणि तुमचा मोबाईल नंबर ह्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून तुम्हाला सीनियर सिटीजन कार्डसाठी इथं अप्लाय करता येऊ शकतो. त्याचबरोबर बऱ्याच सिनियर सिटीजन यांना प्रश्न पडलेला असेल की आता ऑनलाईन म्हणलं की आपण लगेच नोंदणी करू शकतो, पण ऑफलाईन म्हणल्याच्या नंतर नेमकी कुठेही नोंदणी करायची, हा एक सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न. तर या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया. पहा, सामाजिक न्याय विभागाचं जे ऑफिशियल तुम्हाला सामाजिक न्याय कल्याण विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पहा, ही सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पहा, सामाजिक कल्याण विभागाच्या माध्यमातून ही तुम्हाला नोंदणी ऑफलाईन सुद्धा
करता येऊ शकते. जास्त चक्रा मारायची सुद्धा त्या ठिकाणी गरज पडणार नाही. त्याचबरोबर यासाठी तुमच्याकडून काही ठराविक शुल्क देखील आकारलं जाणार नाही. हे अगदी विनामूल्य म्हणजेच मोफत असणार आहे. त्यामुळे नक्कीच 2026 या येत्या नवीन वर्षामध्ये तुम्ही यासाठी नक्की नोंदणी करून घ्या. या सिनियर सिटीजन कार्ड संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आणखीन सविस्तर अधिक माहिती जाणून घेऊया. याचे नेमके उपयोग काय आहेत, कुठं कुठं तुम्हाला याच्या सवलती मिळतात, नेमका फायदा काय होतो ही सर्व माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाणून घेऊया.